नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे माहिती आहे का काय आहे? हे आहे जास्त उत्पन्न मिळवून देणारी, शेतकऱ्यांना लखपती बनवून देणारी वनस्पती. चला आज याबद्दल आपण जाणून घेऊया. या पिकासाठी जास्त आपल्याला मेहनत करायची गरज नसते. यासाठी जास्त खताचा वापर करावा लागत नाही. कमी मेहनतीत जास्त उत्पन्न देणारं हे पीक आहे सफेद मुसळी. आज याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सफेद मुसळी ही एक औषधी वनस्पती आहे. या मुसळीचा वापर आयुर्वेदिक औषध बनवण्यासाठी, शक्तिवर्धक कॅप्सूल बनवण्यासाठी आणि इतर आयुर्वेदिक गोष्टी बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. याची मार्केटमध्ये खूप चांगली मागणी सुद्धा आहे. जवळजवळ भारतामध्ये 500 टन एवढी त्याची मागणी आहे आणि साधारणतः शेतकरी 100 ते 150 टनच आतापर्यंत तयार करतात. म्हणजे 400 ते 500 टन आपल्याला खूप मोठं याचं मार्केट आहे आणि मार्केटला याचा दर सुद्धा खूप चांगला आहे. साधारणतः 1200 ते 1500 रुपये प्रति किलो याप्रमाणे याला दर आहे आणि हे भरघोस उत्पन्न मिळवून देणारं, कमी खर्चातलं, कमी मेहनतीचं हे पीक आहे. जाणून घेऊया या पिकासाठी लागणारे हवामान आणि जमीन कशाचं. हवामान साधारणतः उष्ण व दमट हवामान गरजेचं असते. माती मध्यम काळी प्रकारची माती आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी माती यासाठी सर्वात चांगली. लागवड करताना अशा पद्धतीने 2 फूट रुंद असा आणि लांबडा आपल्याला हवा तेवढा असा गादी वाफा तयार करून घेणं खूप गरजेचं असते, ज्यामध्ये आपण सफेद मुसळीची लागवड करू शकतो. लागवड करताना सफेद मुसळी साधारणतः 2 रोपांमधलं अंतर असं 25 ते 30 सेंटीमीटर आणि 2 ओळीतलं अंतर आपल्याला 25 ते 30 सेंटीमीटर ठेवावं लागतं. अशा पद्धतीने लागवड केली तर सफेद मुसळी जी घालती आहे ती व्यवस्थित प्रमाणात पसरते आणि आपल्याला त्यातून चांगलं उत्पन्न मिळतं. आता जाणून घेऊया यासाठी लागणारं खत, पाणी आणि कीड आणि रोग व्यवस्थापन. यासाठी चांगलं कुजलेलं शेणखत साधारणतः 8 ते 10 टन एका एकरला गरजेचं असते आणि निंबोळी पेंड आणि करंज पेंड बुरशीनाशक आणि कीटकनाशक म्हणून आपण वापरू शकतो. यासाठी कुठल्याही रासायनिक खताचा वापर करू नये. रासायनिक खताचा जर वापर केला तर सफेद मुसळी ही लाल पडण्याची शक्यता असते किंवा त्याच्यावरती लाल टिपके येतात आणि ही खराब पण होऊ शकते आणि खराब झालेली सफेद मुसळीला मार्केटमध्ये दर मिळत नाही. तर त्यासाठी त्याचा जास्त वापर करू नये. त्याचबरोबर आपण जाणून घेऊया यासाठी लागणारे पाणी. जास्त पाणी याला गरजेचं नसते. पाणी गरजेचं असेल तेवढंच देणं गरजेचं आहे. त्याच प्रमाणात आपण ते पाणी देऊ शकता. नंतर बघूया आपण कीड आणि रोग व्यवस्थापन. या पिकावरती खूप कमी प्रमाणात कीड येते, खूप कमी प्रमाणात रोग आहेत. फक्त आपल्याला काळजी घ्यायची ती म्हणजे त्याच्यावरती मुळकूज येऊ नये यासाठी. मुळकूज आली तर आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करावा लागतो. बुरशीनाशकाचा वापर केल्यानंतर मुळकूज ही कमी प्रमाणात होते. या विभागात गोगलगाईचा जो प्रादुर्भाव आहे त्या पिकावरती अपायकारक असतो. तर यासाठी सगळ्यात चांगलं हाताने त्या वेचून घेणे किंवा मीठ जे आहे, मोठं मीठ आपल्या बेडच्या बाजूला टाकून घेणे किंवा हलक्या मिठाची फवारणी करून घेणं यासाठी सगळ्यात चांगलं. जाणून घेऊया सफेद मुसळी लागवड कधी करायची, याचा कालावधी. तर मृग नक्षत्रामध्ये म्हणजे जून आणि जुलैमध्ये आपण याची लागवड करू शकतो. लागवड या काळात का करावी याचं कारण आहे की ज्यावेळेस वरून पाऊस पडतो, जमिनीतली जी काही उष्णता आहे ती बाहेर येते आणि सफेद मुसळीला लवकर आपल्याला कोंब फुटायला सुरुवात होते. म्हणजे चांगल्या प्रमाणात त्याचं लागवड होऊ शकते. जाणून घेऊया सफेद मुसळीच्या काढणीबद्दल. सफेद मुसळीची लागवड आपण जून आणि जुलै महिन्यामध्ये करतो. याची काढणी जी आहे ही 5 ते 6 महिन्यानंतर किंवा 6 ते 7 महिन्यानंतर, नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये आपण त्याची काढणी करू शकतो. काढणी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. म्हणजे काढणी करताना जे कंद आहेत ते अलगद मोकळे करून घ्यावेत. त्यानंतर ही सफेद मुसळी व्यवस्थित धुवून घ्यावी आणि त्याची साल काढावी. त्यानंतर ती मार्केटमध्ये विक्रीसाठी आपल्याला घेऊन जाता येते. सफेद मुसळीची लागवड कशी करायची, याची काळजी कशी घ्यायची हे आपण पाहिलंच. पण 1 एकरातून यातून किती उत्पन्न मिळणार आहे, आपल्याला किती फायदा होणार आहे आणि यासाठी लागणारा खर्च काय आहे हे सगळं आपण आता जाणून घेऊयात. आता आपण जाणून घेऊया सफेद मुसळीसाठी लागणारा खर्च, उत्पन्न आणि आपल्या त्यातून होणारा फायदा याबद्दल आपण माहिती करून घेऊया. सफेद मुसळीची लागवड करताना जमिनीची मशागत करावी लागते. यासाठी साधारणतः आपल्याला 8,000 रुपये खर्च येतो. लागवडीसाठी जे काही बियाणं लागतं याचा थोडासा जास्त खर्च आहे, तो म्हणजे 2,97,000. लागवडीसाठी जो काही खर्च लागतो, लागवड करताना जी मेहनत घेतो त्यासाठी साधारणतः आपल्याला मजूर लागतात ते 8,000 रुपयाचे. तण काढणे, कीटकनाशक या सगळ्याचा साधारणतः 6,400 रुपये एवढा खर्च येतो. खत खूप कमी प्रमाणात लागतं. जे आपण म्हणतो की चांगलं कुजलेलं शेणखत आणि निंबोळी पेंड यासाठी आपल्याला 5,000 रुपये लागतात. काढणी करताना जो काही खर्च आहे मजुरांचा तो आपल्याला 6,400 रुपये इतका लागतो. पॅकिंग असेल, वाहतूक असेल आणि इतर खर्च असा साधारणतः 4,000 असा एकूण मिळून कृषीच्या कामासाठी लागणारा जो खर्च आहे हा 3,34,800 रुपये.
याचं एकूण उत्पन्न जे पाहिलं तर साधारणतः सुकं म्हणजे जी आपण सुकी सफेद मुसळी म्हणतो ही 360 किलो आपल्याला एका एकरातून मिळते, ज्याचा मार्केटला जो दर आहे हा 1200 रुपये ते 1500 रुपये आहे. याचं जर गणित केलं तर 5,40,000 रुपये यातून आपल्याला मिळतात. निव्वळ नफा जो आपण खर्च केलेला आहे त्यातून जर वजा केला तर 2,05,000 रुपये आपल्याला एका एकरातून निव्वळ नफा मिळतो. हे सगळं झालं 1 एकरसाठी. त्याचप्रमाणे चार्टमध्ये आपल्याला 5 गुंठ्यासाठी लागणारा खर्च किती आहे, काय काय करावं लागतं आणि यातून मिळणारा नफा हे तुम्हाला चार्टमध्ये पाहायला मिळेल. पाहिलं शेतकरी मित्रांनो, सफेद मुसळीबद्दल आपण शेतात राबतो, खूप कष्ट करतो, पण त्यातून तेवढं हवे तसं उत्पन्न आपल्याला मिळत नाही. पण सफेद मुसळी हे असं पीक आहे त्यासाठी खूप कमी कष्ट करावं लागतं, खूप कमी मेहनत घ्यावी लागते आणि जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला त्यातून मिळू शकतं. पण असं नाही की एकदम तुम्ही मोठा प्लॉट करा, छोट्या प्रमाणात सुद्धा 1 गुंठा 5 गुंठा असं तुम्ही सुरुवात म्हणून करू शकता आणि त्यातून नंतर हळूहळू लखपती बनण्यासाठी आपण तो आपला व्यवसाय वाढवू शकतो. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि ही माहिती पाहिल्यानंतर तुम्ही लागवड केल्यानंतर जे उत्पन्न येईल त्याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.